नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ थोडा लेट होत आहे, त्यामुळे तुम्ही समजून घ्या. तर हे अगोदरच मी शूट करून ठेवलेलं होतं, पण गेल्या काही दिवसामध्ये आमच्याकडे प्रोग्राम वगैरे होता, त्यामुळे मी व्हिडिओ शूट पण केले नाही आणि तुम्हाला शेअर पण केले नाही. तर हे पहिलेचं शूट केलेलं आहे. तर तुम्हाला मागच्या व्हिडिओपर्यंत मी शेअर केलेलं होतं की मी जे इडली डोसाचं बॅटर वगैरे बनवून ठेवलेलं होतं तिथपर्यंत तुम्हाला शेअर केलं. त्याच्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचं आहे. तर सकाळी छान असं मस्त भरीत चटणी तर आपली चण्याच्या डाळीचीच बनवली म्हणा, भिजत वगैरे घालून. आणि त्याच्यानंतर छान असा सांबार बनवला आणि आता डोसा बनवायला घेतलेला आहे. आणि डोसा वगैरे ना आमच्या घरी प्रचंड आवडतो आणि मुलांना खास करून जास्ती आवडतो. त्यामुळे एकदा हे बॅटर आपण बनवलं की याचा डोसाही होतो, इडलीही होतात, परत उत्तप्पमही होते आणि परत वाटलं तर मग आपण अप्पे पण बनवू शकतो. एवढे सगळे पदार्थ आपण ह्या एका बॅटरपासून बनवू शकतो. परत ना रोजच्या जेवणामध्ये काहीतरी चेंज हे हवंच, आणि खास करून मुलांसाठी. तर आपण तर रोज रोज तेच भाजीपोळी खाऊन आपण तर कंटाळतोच म्हणा टिफिनमध्ये, पण मुलं पण कंटाळतात. आज सकाळी ना मुलांना टिफिनमध्ये म्हणजे बटाट्याचं भरीत आणि पोळ्या वगैरेच दिल्या होत्या. यांनासुद्धा बटाट्याचं भरीत आणि पोळ्याच हे घेऊन गेलेले आहे. तर आता हे थोडंसं लेट बनवायला घेतलं. आणि आज नव्यानं थोडी लवकर आलेली होती, कारण की तिचा हाफ डे होता, तर ती टिफिन नाही घेऊन गेली होती. बाकी नक्ष आणि हे मात्र टिफिन घेऊन गेलेत. तर या वेळेला सगळे घरकाम माझे आवरून झालेले आहेत आणि देवपूजा नेमकी झालेलीच आहे. ती आली तर खूप घाई करत होती, कारण की ती टिफिन वगैरे नाही घेऊन गेली होती ना, त्यामुळे लगेच पूजा केली आणि तिच्यासाठी मग मी बनवायला घेतलं. पूजा वगैरे झाली, मग खाणं पिणं झालं, तिचं खाऊन झालं, माझं खाऊन झालं आणि नक्ष आला, मग त्याचंही बघितलं. त्याच्यानंतर मग मी काहीही शूट केलेलं नाही. आणि डोसा म्हटलं की कसं आहे ना, दिवसभर गरम गरमच करावं लागतो, ते करून ठेवता येत नाही असे पदार्थ. आता हा संध्याकाळचा टायमिंग आहे, तर चला म्हटलं आपल्याकडे वेळ आहे, कारण की सगळं तर आहेच. आता मला दुसरं काही बनवायचं नव्हतं, तर ही आरमारी जमवायला घेतलेली आहे हॉलमधली. आणि ही आरमारी ना मी कितीही वेळा जमवू दे, पण जशी तर तशी होते, पण जास्त नाही विस्कटत म्हणा, पण विस्कटते. पण यावेळेस मी काय केलं, प्रत्येक वेळेस कसं आहे ना तिच्या तिथे मी जमवत राहते, पण यावेळेस संपूर्ण सगळं काढलं, पुसून काढलं, सगळे पेपर्स वगैरे बदलवले. आणि त्याच्यानंतर परत सगळे कपडे आहे ना ते व्यवस्थित लावणार आहे. मुलांचे वेगळे, नव्याचे वेगळे, नक्षचे वेगळे, माझे वेगळे. फक्त आमच्या तिघांचेच कपडे याच्यामध्ये राहतात. बाकी यांचे कपडे वगैरे तिकडच्या बेडरूममध्ये आहे ना एक आरमारी, तिथे राहते त्यांचं जे आता फर्निचरचं ते कबर्ड आहे त्याच्यामध्ये राहते. नक्षलासुद्धा मी एका साईडला अभ्यास करायला लावलेला आहे, म्हणजे कसं आहे ना माझं लावणंही होते आणि त्याच्या अभ्यासाकडे लक्षही देणं होते. किती नाही म्हटलं तरी आता होमवर्क राहतोच, ट्युशनचा, स्कूलचा, जेवढं काही होमवर्क आहे ते रात्रीच करून घेतलेलं बरं पडते. पण त्याचं कसं आहे ना, तो लहान आहे, त्याच्या जवळच बसावं लागते. जर त्याला आपण अभ्यास देऊन दिला आणि इकडे कामाला लागलं की तो म्हणजे असं बसतच नाही. त्याला माहिती आहे मम्मी आता कामात आहे, त्यामुळे थोडंसं त्याने केलं आणि उठलं. आता त्याला मी आपल्या जवळ घेऊन बसवून मग त्याचं होमवर्क मला करावं लागते. आणि ही नुसती आरमारी जमवायचं म्हटलं तर 1 तास माझा पूर्ण याच्यामध्ये गेलेला होता, कारण की प्रत्येक कपडे मी परत घडी करून व्यवस्थित लावले. तर नाही, जर तेच कपडे आपण तसे लावले तर बरोबर प्रॉपर वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक कपडे छान असे घडी करून व्यवस्थित आपण सेट करून लावले, तर आरमारी पण छान अशी भरलेली दिसते. आणि परत आपल्याला दुसरे कपडे ठेवायचे असेल तर आपण ठेवू शकतो, कारण की याच्यामध्ये ना खरंच आपण सेट करून सगळे ठेवलेले असते ना, तर भरपूर जागासुद्धा कमी होऊन जाते, स्पेससुद्धा. तर अशा प्रकारे मी समोरची सगळी आरमारी माझी जमवून घेतली. आणि हे जमवल्यानंतर ना खरंच आणि महिनाभर तरी निदान चांगलीच राहते, कारण की इथे कपड्याला वगैरे घ्यायचे काम पडलं ना तर फक्त नव्या घेते कपडे. आणि नक्ष तर माझा लहान आहे, त्याचे कपडे तर मलाच काढावं लागते म्हणा. फक्त नव्याची जे काही खण असतो ना तोच खण विस्कटलेला असतो, आणि कधी कधी वरचे कपडे ती खाली करते, म्हणजे तिचेच कपडे जर सोबत 1-2 खाली पडले तरी ते उचलून कोणाच्याही याच्यामध्ये ठेवत राहते. त्यामुळे परत मला ते जमवतच राहावं लागते. तर चला मग त्याच्यानंतर सगळे आरमारी जमवून झाली, नक्षचा अभ्याससुद्धा घेतला, होमवर्क झाला. आता माझ्याकडे हे बॅटर तर होतंच, म्हणजे माझ्याकडे सकाळचं संध्याकाळी नाही खात, पण यांनी मात्र आलूचं भरीत आणि पोळ्याच नेल्या होत्या, त्यामुळे ते संध्याकाळी खाणारच होते. तर आता इडली करायलाच घेतली होती, तर माझ्या नव्याने मला म्हटलं की मम्मी मी सकाळी फ्राय इडली घेऊन जाईन. तर ती 6:30ला सकाळी जाते, तर चला म्हटलं तिच्यासाठी एक्स्ट्रा आपण करून ठेवून देऊया. म्हणजे मी काय करते, एक्स्ट्रा करते आणि फ्रीजमध्ये ठेवून देते. सकाळी उठले की त्याचं काप केले की छान अशी फ्राय इडली करून देते. आणि ते जेव्हा आपण अगोदर इडल्या ज्या करून ठेवल्या राहते ना, त्या इडल्या छान अशा क्रिस्पी आणि छान होतात. आणि ज्या वेळेवरचा जेवढा आपण करतो ना त्या थोड्या नरमच असतात, पण रात्री करून ठेवल्या थोड्याशा छान अशा कडक येतात फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर. आणि सकाळी फ्राय केल्यानंतर तर परतच खूप छान वाटतात. त्यामुळे ना तिला फ्राय इडली तर पावसात जास्त धमाकूळ लावलेला आहे ना की काही सांगताच काम नाही. आपण जेवढे, मी तर ड्रायरच करते म्हणा कपडे वगैरे,
तर कधी कधी मशीनमध्ये लावून घेते, कधी कधी हाताने जर धुतले तरी ड्रायर करते. आणि ड्रायर केल्यानंतरही कपडे एकदम वाढतच नाही आहे, जसेच्या तसे ड्रायर केले तरी तसेच राहत आहे. म्हणजे इकडचे कपडे तिकडे नाही, तिकडचे तिकडे आणा सुरू आहे. त्यामुळे ना कमीत कमी कपडे आपण किती धुणार आहे. मुलांचे शाळेचे कपडे येतात, त्यांचे 2 दिवसाचे, म्हणजे 2 दिवसा प्रत्येक 2 दिवसानंतर त्यांचा ड्रेस चेंज होत असतो. मग ते कपडे तर धुणेच आहे आणि रोज अंगावरचे कपडे तर धुणेच आहे. आपण कितीही म्हणू की मी ठेवून देते, उद्या धुईन, परवा धुईन, पण हा पाऊस तर सतत तुम्ही बघू शकत आहे. रोजच्या रोज 8 दिवसापासून 10 दिवस झाले कंटिन्युअसली येत आहे. त्यामुळे कपडे तर हे धुवावेच लागतात. तरी पण मी कधी कधी फॅनच्या खाली छान असं ठेवते म्हणा, आणि माझ्या कपड्यांना वास वगैरे काहीही येत नाही, व्यवस्थित मी ठेवते. त्याच्यानंतर ना जर तुम्हाला ड्रायर करायचे असताना ना थोडंसं कम्फर्ट टाकायचं. मी माझ्याकडे जे कम्फर्ट असते ते टाकते, त्याच्याने कपडे खरंच खूप छान सुगंध येतो. म्हणजे तुम्हाला जर नेहमी नाही वापरायचं राहिलं तर आपण नुसतं पावसाळ्यातसुद्धा कम्फर्ट वापरू शकतो. त्याच्याने छान असा सुगंध येतो आणि कपड्याचा वाससुद्धा येत नाही. आणि आमच्याकडे ना हिल स्टेशन आहे, त्यामुळे ना पटकनच थंडावा येते. तर आम्हाला इकडे तर फॅनचीही गरज पडत नाही. म्हणजे बिना फॅननीच आपण आरामात राहू शकतो. रात्रीसुद्धा आम्ही बिना फॅननीच आता सध्या तरी झोपत आहोत. एवढं पावसाने पूर्ण वातावरण थंड झालेलं आहे. म्हणजे फॅनची एवढी काही गरज राहत नाही इकडे. हे इडलीचं पॅटर्न इतकं छान फॉर्मेट झालेलं होतं ना, कारण की रात्रीच काल बारीक केलं होतं, सकाळी फक्त डोसा केला आणि बाहेरच ठेवलं होतं इडली करून म्हणून. इडलीसाठी ना छान असं जेवढं आपण फनफनू देऊ ना तेवढ्या छान अशा सॉफ्ट इडल्या होतात. तर खरंच खूप छान झाल्या आता सॉफ्ट इडल्या. त्याच्यानंतर यांना आता पहिले वाढून देते, त्यांना इडली पण देते गरम गरम आणि डोसा पण गरम गरम देते. त्याच्यानंतर मग व्हिडिओचा एंड केला मी. आता हे तुम्हाला एकदम दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी तुम्हाला भेटत आहे. तर परत आज मुलांची फरमाईश होती की मम्मी आज आम्हाला तू मोमोज बनवून दे. तर ना यांनी पत्तागोबी आणलेलीच होती, तर ते पत्तागोबी थोडी पिवळी होती. जर हिरवी वगैरे राहिली आणि हलकी राहिली तर ते पत्तागोबी खायला टेस्टी वाटते. पण पिवळी पण आली होती, थोडासा पिवळा पण आलेला होता आणि थोडीशी जड होती. तर त्यामुळे आपण समजू शकतो म्हणा की ती पत्तागोबी किती दिवसाची असेल. तर मग यांना म्हटलं की मी तर काही पत्तागोबीची भाजी बनवणार नाही. तर माझ्या नव्याने ऐकून घेतलं, मम्मी तू आता नाहीच बनवत आहे तर आम्हाला तू मोमोज बनवून दे म्हणे. तर चला म्हटलं, त्यानिमित्ताने मुलं तरी खाऊन घे. तर इथे ना मोमोज बनवायलाचं जे काही सारण आहे ते मी बनवून घेतलं, जे स्टफिंग आहे ते. इथे ना आता थोडंसं मी कणिकही घेतली आहे आणि मैदाही घेतलेला आहे. पहिलेच सांगितलं होतं नव्याला की मी नुसत्या मैद्याची तुला बनवून देणार नाही. त्यामुळे ना तर ठीक आहे म्हणे मम्मी म्हणे, कारण की मैदा खाणं तेवढं काही चांगलं थोडी नाही नेहमी. तर थोडंसं त्याच्यामध्ये मी आपलं गव्हाचं पीठसुद्धा घातलेलं आहे आणि इकडे स्टफिंग सगळं बनवून घेतलं. आणि ना हे मी ऑनलाईन बोलवलेलं होतं. हे करंजा बनवायचं जे हे साचा आहे ना तो आहे, पण याच्याने पुरी तर नाही बनत म्हणा. पुरी तर आपल्याला हातानेच बेलावी लागते. पण जेव्हा केव्हा आपण करंजा बनवतो ना तर चला म्हटलं आपण याच्याने बनवून पाहूया मोमोज, कारण की मोमोजचा आकारसुद्धा थोडाफार असाच असतो. पण खरंच खूप छान करंजा होतात, खूप छान. मोमोजसुद्धा इतके छान झालेले होते, पण त्याचा साईज ना खूप छोटा साईज आहे. पण तरी पण मी बनवले म्हणा, माझ्याशी जेवढे बनत होते तेवढे. आणि मग नव्याला खायचं होतं, आणि खायचं म्हटलं की कसं आहे ना, एक साईडला मी चटणी पण बनवलेली होती. तर चटणीसुद्धा ना याची मोमोजची चटणी खरंच खूप छान वाटते. तर त्याच्यामध्ये 4-5 टमाटर आणि मिरच्या पहिलेच मी बॉईल करायला ठेवून दिलेले होते. गरम पाण्यामध्ये बॉईल करावं लागतं लसूण वगैरे टाकून, आणि मग त्याला बारीक करून मग छान असं जिरं मोहरी टाकून आपल्याला तडका द्यायचा असतो. झालं मग एवढंच काम राहते चटणीचं. पण ही चटणी खरंच खायला खूप टेस्टी वाटते. आणि नव्याला माझ्या खायचं होतं तर चल म्हटलं तूच मला मदत कर. तर थोडीशी तर मदत केली म्हणा, बाकी तर सगळं मीच केलेलं होतं. फक्त ती मला लाटून वगैरे देत आहे, कारण की तिला खायचंही होतं आणि तिला घाई होती खायची. तिला माहीत आहे हे सगळं बनवता वेळच लागेल म्हणून. आणि हे सगळं ना इडली पात्र बाहेर होतं तर मी त्याच्यातच बेक करणार आहे. कसं आहे त्याच्यासोबत छान असं 16-17 सोबत 1-2ही आपण मोमोज वगैरे ठेवले तर छान असे बेक होऊन जातात. आणि कसं आहे ना कच्चे पण नाही राहत. भरपूर वेळपर्यंत आपण जसं इडली होऊ देतो तेवढ्याच वेळ हेही होऊ द्यायचं आहे, तर त्यामुळे ते छान असं शिजून येतात. आणि मुलांना या पावसाळ्यामध्ये बाहेरचं काही चारायचं म्हटलं की खरंच खूप विचार करावा लागतो. आणि पण कसं ना आपण खाऊ पण घालू शकतो, पण चांगल्या याच्यावर एकदम ठेल्यावर इकडे तिकडे म्हटलं ना खरंच चांगलंच नाही वाटत मला तर. म्हणून ना आपण घरी बनवून दिलं ना ते परवडते. त्यामुळे ते घरी पोटभर खातात येईल, त्यांचं मनही भरते. बाहेर वाटल्यास किती खाणार आहे, खात नाही असं नाही, बाहेरचंही खाते बरं का. पण आपण खाऊ घातलेलं खरंच आपल्यासमोर डोळ्यासमोर आणि आपण आपल्या हाताने बनवतो ते आपले मुलं खातात, तर त्याचं समाधान एक वेगळंच असते. चला मग सगळे मोमोज मी तयार करून घेतले आणि फक्त वाफवलेले देणार आहेत, कारण की नंतर थोडंसं मी फ्राय करणार आहे म्हणा. मला वाफवल्यापेक्षा फ्राय मोमोज आवडतात.
चला आता तिसही प्लेट तयार केली आणि त्याची सोबतच प्लेट तयार करावं लागते, नाही तर मग दोघांमध्ये भांडण होते. आता तुम्हाला समजेलच की आमच्याकडे कशासाठी भांडण होते. तर नव्या तर आपलं घेऊन गेली, नेक्स्टसाठी मी घेऊन आली आहे. तर आता त्यांचं सुरू आहे ते म्हणजे की रिमोट. आमच्याकडे टी व्ही सुरू राहिला की रिमोटसाठीच झगडा होते, बाकी काही नाही. रिमोटसाठी कसं उड्या मारणं चालू आहे, ती त्याला द्यायला तयार नाही आणि तो तिला द्यायला तयार नाही. तर मग समजवता मलाच करावं लागते. मला यावेळेस तर अशा सुचतच नाही की यांना कसं समजवून कसं नाही. खरंच आपलं डोकंच काम करणं सोडून देते, माझं तर करणंच सोडून देते की कसं दोघांना हँडल करावं. त्याला म्हटलं की तिला राग येते आणि तिला म्हटलं का त्याला राग येते, आणि जास्त करून तिलाच राग यायला लागलेला आहे. आता ती मोठी आहे ना, तिला असं वाटतं की त्याचंच मी ऐकते, पण तसं काहीही नाही आहे. नंतर मी फ्राय मोमोज पण बनवले. चला इथेच व्हिडिओ एंड करते, भेटते तुम्हाला नंतर. बाय.